माध्यमातून आमच्या कॉम्बॉक्स मधनं वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्ट्राइक एंडला फलंदाज भास्कर पाटील, डावकुऱ्या आता फलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतील पंचांचा. तर याच दरम्यान आदरणीय सोमनाथ कारभारी यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय श्री गणेशा करत असताना पाहतो पण पहिल्या चेंडूवरती येते या सिंगल न मात्र इतर श्री गणेशा केला. मागच्या मॅचचा जर विचार केला तर मागच्या मॅचचा विचार करून या मॅच मध्ये मी म्हणेन 60 ते 65 धाव बनवणं गरजेचं असेल, कारण की समोरचा संघ पाहिला तर निलेश म्हात्रे इन ऍक्शन पाहायला मिळतोय भन्नाट फॉर्म मध्ये. एसबी ग्रुपचे सर्व आदरणीय माननीय सुमित दादा भुईर यांचं मंचावरती आगमन होत असताना पाहतो आपण. त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि येतोय हा चौकार फलंदाज विशाल मडवी याच्या बॅटमधनं मात्र पहिल्या चेंडूवरती आलाय चौकारनं मात्र आपलं अकाउंट ओपन करत असताना पाहतो आपण. फलंदाज विशाल मडवी टीम उंबाडे संघासाठी पॉवर प्लेचा षटक फेकत असताना गोलंदाज दत्ता या गोलंदाजाचा वापर केला. यावेळेस कट करायचा होता, चेंडून बॅटचा संपर्क होत नाही येतो हा निर्धाव चेंडू. अनेक सारे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आणि टेन क्रिकच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जोडले गेलेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आणि यावेळेस मात्र पारितोषिक असेल 3 चेंडू 3 षटकांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक रुपेश दादा भंडारी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असेल टीम उंबरडे संघासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं होतं, तिथे एक धाव केली जाते कंप्लीट पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एका चौकारचा अपवाद वगळला तर अगदी चांगली गोलंदाजी दत्ताच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 6 धावा धाव फलकी लागले आहेत. 5वा चेंडू फेकतोय गोलंदाज दत्ता. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कधून काढायचा होता, परंतु अगदी चांगली गोलंदाजी या सातत्यानं वाईट वाकर लाईनवरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज दत्ताच्या माध्यमातून आज ज्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस आहे ना, आज मात्र गिफ्ट देतील टीमला ते, यातील मात्र काही शंका नाही. अद्याप चांगली गोलंदाजी केली आम्ही म्हणेन. 5 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात, एक चौकार जरूर आलाय परंतु कमबॅक केलं इथनं गोलंदाज. यावेळी सफल क्रॉस होऊन घेण्याचा प्रयत्न, उडवला चेंडूला कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल 4 धावांसाठी. या षटकातील दुसरा चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनगडी बाद 10 धावा टीम उंबाडे संघ. खूप मोठं नाव ज्या खेळाडूंना मात्र आपलं शतक मात्र त्यानं कालच्या दिवसामध्ये मारलं, परंतु रेग्युलर क्रिकेट खेळत असताना देखील अगदी चांगला खेळ सातत्यानं मोठा गाव संघासाठी त्याच्या माध्यमातून राहिला. अनेक सारे खेळाडू त्यांच्या तालमीमध्ये घडत असताना पाहायला मिळाले आणि ते खेळाडू आता मात्र चांगला खेळ करतायत सातत्यानं. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर फलंदाज मात्र तिथनं बेड झाल्यानं निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. लगातारचा दुसरा चेंडू गोलंदाज निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून निर्धाव फेकण्यात आलाय. 10 धावा धाव फलकी लागल्यात. पहिल्या षटकामध्ये दत्तानी चांगले गोलंदाजी केली होती परंतु शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता आणि यावेळेस मात्र फलंदाज होईल बाद. निलेश म्हात्रे यांना मिळाली पहिली सफलता. फलंदाज विशाल मडवी बॅक टू द पवेलियन.
आतमध्ये येत असताना पाहतो आपण निलेश जाधव हा फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. आता मात्र फलंदाजी करत असताना टीम उंबाडे संघाला एकच मनाशी बाळगावं लागेल, कारण की समोर संघ पाहिला तर मोठा गाव संघ आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्यामध्ये यश मात्र प्राप्त करावे लागेल, कारण की 60 ते 65 धावा होणं गरजेचं असेल. अशा क्षणाला विचार केला तर धावफलकी धावा लागल्यात त्या म्हणजे फक्त आणि फक्त 10 धावा. फुलटॉस लेनचा चेंडू होता ऑन साइडला टर्न केला. एक क्षेत्ररक्षक आहेत तैनात, थोडंसं फंबल झाले तिथे. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. 2 धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला, धावफलक धावून पोहोचले ते म्हणजे 12 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी होते गोलंदाज निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. 2 चेंडू निर्धाव फेकले, त्यानंतर सफलता मिळाली आणि चौथ्या चेंडूवरती ही डबल आणि पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू डिलिव्हर केला जातो. सातत्याने व्हेरिएशन त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत आणि त्याच पद्धतीनं फलंदाजांना पूर्णपणे डॉमिनेट केले जाते. बॅकफुटला बाजू आपण टीम उंबारडे संघ सध्याच्या स्थितीला पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी होती. या दत्तानं देखील पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत गोलंदाज निलेश म्हात्रे. पुढचा चेंडू यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, चेंडूला बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. या 2 षटकांचा खेळ इथनं समाप्त होतो. या 2 षटकांच्या अखेरीस टीम उंबाडे संघ एक गडी बाद जाऊन पोहोचला, ते म्हणजे फक्त आणि फक्त 12 धावा. तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती मात्र इथनं जिम्मेदारी दिली जाईल, टीम मीटिंग भरवली गेली आहे, परंतु त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे याची देखील मात्र विनंती असेल. वेळ मात्र कोणताही विलंब करू नका. आपण आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलचे सामने देखील आम्हाला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे आज मात्र कोणताही वेळ विलंब करू नका. प्रत्येक संघाला विनंती असेल, आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळतील त्या संघाला मागचा मॅच अगदी चांगला पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं मोठं लक्ष समोर आहे, परंतु आशिष मात्रेनं ते लक्ष मात्र एका हाती झेपलं आणि अर्धशतक लगावत मॅच मात्र फिनिश केली त्याच्या माध्यमातून. चांगली स्पर्धा पाहतोय आपण. आई गावदेव रुद्र येवले 40+ क्रिकेट संघ चिकंगर यांच्या माध्यमातून 40+ क्रिकेट पाहायला मिळते. श्री जय मसोबा चषक 2026 ची ही स्पर्धा. टीम मोठागाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आणि मॅचला सुरुवात करायची. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात, टीम मोठागाव संघ उशिरा होतोय. आधीचा आजच्या दिवसामध्ये सामने उशिराने सुरू झाले आहेत आणि तो वेळ आपल्याला मात्र इथनं कव्हर करायचा. 5 षटकांचा सामना आहे, 4 षटक 20 मिनिटांमध्ये फेकणं गरजेचं असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नितीन मडवी या गोलंदाजाचा नितीन भोईर या गोलंदाजाचा वापर केला गेलाय. कालच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब त्या खेळाडूला देऊन सन्मानित केलं होतं. स्पोर्ट्स सायकल जिंकली कालच्या दिवसामध्ये. तो मात्र आता गोलंदाजीसाठी यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवण्यात यश आल्याने फलंदाज होतोय बाद. काल खासदार चषक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाची स्पोर्ट्स सायकल नितीन दादा भोईर यांना ती मिळाली होती आणि ती स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय रुपेश दादा भंडारी यांच्या मुलीला त्यांनी ती पुरस्कृत केली. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. अगदी चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती सुरेश भंडारी. विकेट हॅट्रिक साठी नितीनदादा भंडारी यांच्या माध्यमातून रुपेश भंडारी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी नितीन भोईर यांच्यासाठी 3,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आपण पाहतो मॅच मध्ये धावफलकाचा विचार केला, धावफलक जाऊन पोचलं ते म्हणजे 14 आकड्यावरती टीम उंबाडे संघ. मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजी करताना. उंबाडे संघाला समोर संघ पाहिला मोठा गाव संघ भन्नाट फॉर्म मध्ये आपण पाहतो सध्याच्या स्थितीला. निलेश मात्रे सारखा विस्फोटक दर्जाचा खेळाडू आहे त्यांच्या संघामध्ये. नितीन सारखा विस्फोटक खेळाडू आहे. त्या पद्धतीने विचार केला तर जास्तीत जास्त धावफलके धावा लागलं गरजेचे असेल. परंतु यावेळेस मात्र फलंदाज तंबूच्या दिशेने परत असताना पाहतो आपण फलंदाज सुरेश बॅक टू द पविलियन. यावेळेस कट करायचा होता चेंडूला. चेंडून बॅटचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा येतोय हा निर्धाव चेंडू. दमदार गोलंदाजी पाहायला मिळते टीम मोठा गाव संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळतो टीम उंबाटे संघ. इथनं मात्र कमबॅक करावं लागेल फलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद तू चल मे आया अशी परिस्थिती इथनं मात्र झाली आहे टीम उंबाटे संघाची. जाईल एका बाजूला जुनी डोंबिवली आणि त्यांना फाईट करेल आयरे संघ. तर आपण पाहतो आदरणीय विक्रमदादा भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चालतो खेळाच्या चौथ्या षटकामध्ये. पाहतोय आपण गोलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये पाहतोय निलेश म्हात्रे. ज्या गोलंदाजानं दुसरं षटक फेकलं होतं 2 धावा खर्च करत एक सफलता त्यांच्या नावावरती राहिली होती आणि पुन्हा एकदा येत आहेत चौथ्या षटकामध्ये त्यांना पाहायला मिळतंय. यावेळी ऑन साइडला पहिला चेंडू पुलर लेनचा होता, टंग केलाय. पहिल्या चेंडूवरती तो चौका फलंदाज कृष्णा. पाहायला मिळाला गोलंदाज. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका केला होता. अलंग द कार्पेट चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि 2 धावा. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होत आहेत. यावेळेस मात्र फलंदाज कृष्णा भंडारी बॅक टू द पवेलियन.
धावा लागल्यात 19 धावा टीम उंबाडे संघाची सध्या आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटला पाहतोय आपण टीम उंबाडे संघ. निलेश म्हात्रे चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. कालचा दिवस मात्र त्याने गाजवला. आज देखील चांगली कामगिरी होती. या ऑलिम्पिक कार्पेट चेंडूला खेळून काढला. एक धाव कंप्लीट, दुसरा प्रयत्न आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. इथनं देखील मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजी करत असताना टीम उंबाडे संघाला, कारण की 20 धावा धावफलके 21 धावा धावफलके लागल्यात आणि अद्याप जर विचार केला तर 5व्या षटकाचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते गोलंदाज निलेश यांच्या माध्यमातून. 40 ते 42 धावा धावफलकी लागल्या तरी ती फायटिंग टोकटल मात्र इथनं उभी करू शकेल टीम उंबाडे संघ. इथनं देखील प्रयत्न सोडून जमणार नाहीयेत, कारण की क्रिकेट असा खेळ आहे कोणत्याही क्षणाला रूप बदलेल. ऑलिम्पिक कार्पेट ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय, तिथे एक धाव केली जाते कंप्लीट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 22. या आकड्यावरती टीम उंबाडे संघ मात्र पूर्णपणे बॅकफुटला पाहतो. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली. त्यानंतर गोलंदाजांनी मात्र वर्चस्व गाजवलं मी म्हणेन या मॅच मध्ये. ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय, प्रयत्न करतायत फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या मी म्हणेन दत्ताच्या गोलंदाजीवरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज निलेश म्हात्रे यांचा वापर केला गेला. त्या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं गेलं फलंदाजांना निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 सफलता त्यांच्या नावावरती राहिली. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज वापरण्यात आला होता नितीन यानं देखील पूर्णपणे कमबॅक करून दिलं. 2 धावा खर्च करत आणि 3 सफलता त्यांच्या नावावरती राहिल्या त्या षटकामध्ये. आणि चौथ्या षटकामध्ये निलेश म्हात्रे 10 धावा खर्च केल्या आहेत. मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये आणि चौथ्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. आणि धावफलकाचा विचार केला तर 4 षटकांच्या अखेरीस 24 धावा, म्हणजे 2 षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या टीम उंबाडे संघासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहतोय आपण. 5व्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाज महेंद्र. या गोलंदाजाचा 5व्या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये. इथनं देखील मोठे फटके खेळावे लागतील. धावफलकाचा विचार केला 24 झाल्यात या मॅच मध्ये. या षटकामध्ये जर का 20 आल्या तर 44 बनू शकतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट चिकाडा घेऊन चेंडू थर्डमॅन रिझर्व मध्ये, परंतु कोणतीही धाव इथनं मिळत नाहीये टीम उंबाडे संघासाठी. विश्वास दाखवलाय मी म्हणेन, विश्वासाला लायक फलंदाजी करावी लागेल. कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल. पहिला तर आलाय ऑन लॉंग ऑफ रिझम मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज होईल बाद. यावेळेस मात्र फलंदाज निलेश जाधव बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. जर का विचार केला तर तब्बल 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो आपण टीम उंबाडे संघाचा संदीप भंडारी. आणि त्याच्या साथीनं खेळ करेल 7व्या क्रमांकाचा फलंदाज राजू भोईर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. पुढचा चेंडू यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं चेंडूला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट, दुसरा प्रयत्न आणि 2 धावा तिथनं कंप्लीट केल्या जातात. संघर्ष करताय धावासाठी टीम उंबाडे संघ. स्वतःच्या होम ग्राउंड वरती केलं असताना पाहतो आपण 40+ माध्यमातून. महेंद्र चांगली गोलंदाजी करतात स्लॉगरच्या षटकामध्ये. प्रत्येक गोलंदाजानं 100% एफर्ट्स दिले या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली आहे. पुढचा चेंडू कितपर्यंत टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. लो स्कोरचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळेल, परंतु गोलंदाजी करत असताना टीम उंबाडे संघाला देखील सामना सोडून जमणार नाहीये. क्रिकेट असा खेळ कोणत्याही क्षणाला रूप बदलतोय. लो स्कोरच्या मॅचेस जास्तीत जास्त आपल्याला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळत आहेत. हा सामना देखील त्या पद्धतीने होईल का,
कारण की समोर संघ पाहिला तर मोठा गाव संघ देखील सध्याच्या घडीला पाहिलं तर इनॅक्शन आहे. अगदी फॉर्म मध्ये असणारा संघ, कालचा दिवस ज्या संघानं गाजवला, निलेश म्हात्रे या खेळाडूनं कालचा दिवस गाजवला. त्यानंतर नितीनने देखील चांगला खेळ केला. पुढचा चेंडू गोलंदाज महेंद्र सज्ज आहेत. टार्गेट सेट चेंडू असेल. यावेळी स्लॉप केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनातानं झेल तिथनं ड्रॉप झालाय. एक धावा कंप्लीट केला जातात. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा तिथे कंप्लीट आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय बाद. संधी आली होती, झेल मात्र तिथनं ड्रॉप झाला आणि 5 षटकांच्या अखेरीस संघ उंबाडे संघ धाव संख्या जाऊन पोहोचले. ती म्हणजे आपण पाहिली तर 31 धावा धाव फलकी लागलेत आणि 32 धावांचं टार्गेट असेल टीम मोठा गाव संघासमोर. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, तिथे आमच्या समेत जोडले जातील. दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. योगेश पाटील सर, मॅन फ्रॉम उंबर्डे यांना. तर धन्यवाद आदेश. तर उपस्थित मान्यवरांचं शुभ सन्मान आपण घेणार आहोत. एसबी ग्रुपचे सर्व भगवा चषकाचे मुख्य आयोजक सुमित शेठ भोईर यांचं शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. या आयोजकाचे मुख्य आयोजक सन्माननीय रमेश केने यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान घेणार आहोत. तर महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाली. भगवा चषकाच्या मुख्य आयोजक एसबी ग्रुपचे सर्व सुमित शेठ भोईर यांचं शुभ सन्मान आपण पाहताय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. सन्माननीय रमेश केने यांच्या हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान. तसेच सन्माननीय दीपक पाटील, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. तर चला नाणेफेकी देखील करून घेणार आहोत आपण. जुनी डोंबिवली त्यांच्या विपक्षात आपल्याला आयरेगाव, दोन्ही आजूबाजूचे संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल या नाणेफेकी करून घेऊयात. चला आयरेगाव संघाचे कर्णधार यायचा आहे. जुनी डोंबिवली संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. तर इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणं गरजेचे असेल. तर पहिल्या सत्रामध्ये आपण जर विचार केला गेला तर थोडीशी फलंदाजी ढासळलेली पाहायला मिळाली उंबर्डे संघाकडून. फलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 31 धावसंख्या धावफलकावर कुठल्या गेल्या. त्यानंतर 32 धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मोठा गाव संघाकडून खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत बॅकफुटला ढकललं उंबर्डे संघाला पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर सलामीचे बॅटर नितीन भोईर आणि एका बाजूला विचार केला गेला तर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. तर सामन्याला होती सुरुवात. पहिला गोलंदाज निलेश जाधव पावलेचं षटक हाताळण्यासाठी
ऑन साइडला उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत विशाल मडवी, चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा. 2 धावेने इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. नितीनच्या बॅट मधून जर विचार केला गेला तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळालेत आणि सायकल देखील पटकावली गेली. समोरच्या दिशेला लाफ केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक योगेश पंजे येतील. एक टप्प्यावरचे क्षेत्ररक्षक इथे मात्र पाहायला मिळतोय. येस, नाणेफेकी झाली आहे. सन्माननीय मान्यवर सुमित शेठ भोईर यांच्या हस्ते नाणेफेकी आपल्याला पाहायला मिळाली. आयरे विपक्ष जुनी डोंबिवली. आयरे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय जुनी डोंबिवली संघाला. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक, गोलंदाजी चांगली होते. ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले त्याच दिशेला चेंडू, त्याच पद्धतीने चेंडू इथे मात्र हाताळला जातोय गोलंदाजाकडून. परंतु ज्या प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, डॉट चेंडू टाकणं गरजेचं असेल, विकेट्स येणं गरजेचे असतील उंबरडे संघासाठी. शेवटच्या षटकापर्यंत सामना जर पोहोचला तर नक्कीच या धावा चेस केल्या जाऊ शकतात, परंतु त्यासाठी विकेट्स येणं गरजेचं असेल उंबरडे संघासाठी, डॉट चेंडू येणं गरजेचं असतील. परंतु एका बाजूला ज्या संघाने कालचा दिवस अक्षरशः गाजवलाय, षटकीय पारी खेळणारा निलेश म्हात्रे देखील आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. परंतु सलामीचे बॅटर त्यांना देखील संधी देण्यात आली. नितीन भोईरचा जर विचार केला गेला तर बॅटर म्हणून सायकल देखील पटकावली गेली. एका बाजूला मंगेश भोईर देखील खूप चांगल्या प्रकारचे स्ट्राईक रोटेट होण्याचं काम तिथं मात्र केलं जातंय. त्यांना देखील माहिती आहे मोठे फटके, एखादा इथे मात्र गॅप मधून चेंडू ढकललाय. ज्याप्रमाणे सुईतून धागा फिरावा अगदी त्या प्रकारचा हा फटका गॅप मधून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. आम्ही स्वराज्याचे तख्त सलसलत राहू दे मर्द मावळ्यांचे रक्त, कारण आम्ही सर्व जिथे शिवभक्त. भगवमय वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला कृष्णा भंडारी होते. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. चांगला चेंडू हाताळला, चौकार आल्यानंतर तिथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला आणि सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये मोठागाव संघाकडून एकेरी धावेच्या मदतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनगाड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 10. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सुरुवातीला जर विचार केला गेला तर एकेरी दुहेरी धावसंख्येला प्राधान्य देण्यात आलं. त्यानंतर एक चुकीचा फटका, त्याच्यावर स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेला. त्यानंतर एक धाव स्ट्राईक रोटेटच्या माध्यमाने पाहायला मिळाली. धावसंख्या 10 या आकड्यावर. नवीन गोलंदाज राजू भोईर येत आहेत. की सातत्याने उंबरडे संघाकडून वेगवान गतीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. निलेश जाधव असतील, राजू भोईर असतील. नक्कीच बॅटिंग ऑर्डर जरूर ढासळली गेली उंबरडे संघाची. गोलंदाजी चांगली करावी लागेल. चांगला चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. त्यानंतर चेंडूला फक्त आणि फक्त ड्राईव्ह करण्यात आलं. निलेश जाधव तिथे इनॅक्शन मध्ये पाहायला मिळाले. एका धावेने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या धावसंख्येवर. एकेरी दुहेरी धावा संख्या देखील डिफेंड कराव्या लागतील उंबरडे संघाला. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ साइडला केल्याचा होता चेंडू, ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. ना एकदा एकेरी धावसंख्येने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होण्याचं काम केलं जातंय. संत गतीने मात्र डिफेन्स पद्धतीने धावा इथे चेस करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता भासत नाही. ज्या प्रकारचा खेळ संत गतीने चालू आहे, ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलं उंबरडे संघाने, यावेळेस
चेंडू थोडीशी संधी जरूर प्राप्त झाली होती, स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं गेलं होतं यष्टीरक्षकाने, परंतु त्याचा आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय. शॉट थांबण्याला क्षेत्ररक्षक कृष्णा भंडारी होते इन ऍक्शन मध्ये. नक्कीच एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या संत गतीने पुढे चालली आहे. धावसंख्या 13 या आकड्यावर. चुकीचा चेंडू, फुलरलेनचा चेंडू डाऊन द लेग होता. फुलरलेनचा चेंडू फक्त आणि फक्त त्याला दिशा दिली. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार. च्या माध्यमाने पाहायला मिळाले एक प्रतिम फलंदाजी. यावेळेस हलक्या हाताने समोरच्या दिशेला फक्त आणि फक्त चेंडूला ढकललाय. सुरेश भंडारी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. ते एकेरी धाव मात्र वाचवता येत नाहीये. या धावा कुठेतरी टार्गेट मात्र पुढे जाण्यासाठी मदत करतो आणि चांगल्या प्रकारचं सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र मोठा गाव संघ आपल्याला पाहायला मिळतो खेळत असताना. आडवा बॅटने क्रॉस बॅटने पुन्हा एकदा एकेरी धाव पाहायला मिळते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या फळक आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फळकावर 19 धावा 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतो. पॉवर प्लेचं 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या 19. बिनगड्याच्या मोबदल्यात विकेट्स येणं गरजेचं असेल, डॉट चेंडू येणं गरजेचं असेल. उंबरडे संघासाठी समीकरणाचा जर विचार केला गेला तर 18 चेंडू मध्ये आता पाहायला मिळतील धावा. 13 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 13 ची गरज असताना गोलंदाजी मात्र चांगली प्रकारे करावी लागेल. कृष्णा भंडारी येत आहेत. आमदार चषक 40+ मध्ये कृष्णा भंडारी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली होती. कृष्णा भंडारी असेल, प्रदीप भंडारी असतील, खूप चांगल्या प्रकारची कामगिरी उंबरडे संघासाठी पेश केली होती. परंतु त्यांच्यासाठी आता मात्र धावा डिफेंड करण्यासाठी थोडेच धावा शिल्लक आहेत. मात्र कशा प्रकारचा पावित्र्य स्वीकारतील. कमीत कमी 40-50 धावा धाव फलकावर असणं गरजेचं होते. त्या अनुषंगाने उंबरडे संघाच्या गोलंदाजांना डिफेंड करता आल्या असत्या, परंतु धावसंख्या अतिशय कमी पाहायला मिळाली. त्यानंतर सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मोठा गाव संघ ज्याप्रमाणे नाव आहे मोठा गाव, त्याप्रमाणे मोठी कामगिरी सध्या तरी काही टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळेल. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवलाय मोठा गाव आणि मोठा गाव ही चर्चा सर्वत्र क्रिकेट पटलावर आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. पिंटेश लोखंडेच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचा झेल स्वीकारला गेलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय कृष्णा भंडारीने. मंगेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकेरी दुहेरी आणि चौकार देखील पाहायला मिळाला. तो सेट फलंदाज मैदानाची माघारी परत असताना पहिल्या विकेटचं पतन. झाली होती. नितीन भोईरला मात्र मैदानाच्या माघारी 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या माघारी पाठवण्यासाठी इथे मात्र कृष्णा भंडारी ठरला यशस्वी. अजून 1 विकेटचं पतन.
भगममय वातावरण आणि भगवमय संगीत डीजेच्या मार्फत प्रतिफचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सूनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. षटकार आणि आता मात्र पूर्णपणे समीकरण खुल्लं केलंय. 12 चेंडू आणि 300 गरज तर स्पीडअप करायचं आहे. जास्त काही उरलं नाहीये सामन्यामध्ये. फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 300 गरज असताना नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. योगेश पंजेला इथे मात्र संधी देण्यात आली आहे. चेंडूला इथे मात्र उडवला डीपमध्ये क्षेत्ररक्षक विशाल कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. पहिल्या चेंडूवर इथे मात्र यश प्राप्त झालंय. योगेश पंजेला अजून एक विकेटचं पतन पाहायला मिळालं. मोठा गाव संघाला अजून एक तद्रा. जय श्रीराम. तर मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर नक्कीच सर्वजण वाट पाहत आहेत निलेश म्हात्रे कधी येतात मैदानात. परंतु तेवढी पुरेशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये. नक्कीच सर्वांचे डोळे आतुरले होते की ज्या फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये षटकीय पारी सादर केली तो निलेश म्हात्रे आज आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. परंतु हरकत नाहीये, पुढच्या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला निलेश म्हात्रे यांचा खेळ पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतंय, योगेश पंजे इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 हदरे देत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक विकेटचं पतन. बात है राखड देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाची सर्व आतुरतेने वाट पाहत होतं तो निलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः 40+ या स्पर्धेमध्ये दिवस ज्याच्या नावाने राहिला, ज्याची चर्चा कालच्या दिवसामध्ये रंगली तो निलेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. परंतु त्याच्यासाठी समीकरण किती उरलंय, 10 चेंडू आणि 3ची गरज. ज्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहण्यासाठी गर्दी झाली होती, खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मेजवानी म्हणावी लागेल निलेश म्हात्रेची एंट्री. आणि काल जसं षटक झालं त्या तसं षटकाच्या शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या वतीने असतील हरेश केने ज्या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आणि आल्या आल्या आपल्या बॅटचा काल ज्या प्रकारची फलंदाजी केली ती फलंदाजी इथे मात्र घेऊन आलेत. आणि विजयाचा फटका देखील निलेश म्हात्रेच्या बॅटमधून. मोठा गाव संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. आणि अशा प्रकारे इथे मात्र विजय संपादित केले मोठा गाव संघाने. खूप चांगल्या प्रकारचा खेळ पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हार्ड लक उंबरडे संघ. नक्कीच उपस्थिती दाखवली. सुमित शेठ भोईर यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त केलं जाईल या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने. पुढील मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जुनी डोंबिवली विपक्ष ऐरेगाव. आजच्या दिवसाचा विचार जर केला